अंबड नगरपालिकेत 2 ते 3 प्रकारचे आक्षेप अर्ज येत असून अर्जांची संख्या 3500 आहे। निवारण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती केली असल्याची माहिती अंबड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी दिली आहे। स्थळ पाहणी करून पुरावे तपासणी केल्यावर खातरजमा केल्यानंतर अहवाल सादर केला जाईल असेही मुख्याधिकारी यांनी म्हटले। अंबड नगरपालिकेकडे हरकती नोंदविल्यानंतर जास्तीत जास्त पुरावे जोडून आक्षेप अर्ज द्यावे असं आवाहन उकिरडे यांनी केले। आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, काय आक्षेप येत आहेत? काय आक्षेप आहेत? सध्या आपल्याकडे आक्षेप 2 ते 3 प्रकारामध्ये येत आहेत, पण मेजॉरिटी आक्षेप जे आहेत की एका वॉर्डमधनं दुसऱ्या वॉर्डमध्ये माझं मतदान द्यावं, प्रारूप यादीमध्ये फॉर एक्झाम्पल एका वॉर्डमध्ये असेल तर दुसऱ्याकडे मला मतदान करायचं अशा आपल्याकडे अर्ज प्राप्त आहेत। अंदाजे अर्जांची संख्या जी आहे ती 3 ते 3500 आहे। कसं निवारण करणार? याच्यासाठी आपण निवारण करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये यादी भागनुसार BLO नेमलेले आहेत। त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे 2 लोकल कर्मचारी आहेत ते आपण नेमलेले आहेत। त्यांनी प्रत्येक अर्जावरती स्वतः जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणं अपेक्षित आहे, पुरावे चेक करणं आहे आणि पुरावे चेक केल्यानंतर त्यांचा स्वयंस्पष्ट अहवाल असेल तो तयार करून त्याच्यावर खाली स्वतःची स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर कंट्रोल चार्ट बनवणं आहे आणि त्या कंट्रोल चार्टवरती अपेक्षित आहे की स्वाक्षरी करून सादर करावं। एखाद्या प्रभागामध्ये दुसऱ्या प्रभागामध्ये मतदारांना जाता येते का? प्रारूप यादीमध्ये जर एखाद्या मतदाराचं फॉर एक्झाम्पल एका वॉर्डमध्ये असेल आणि त्याचं चुकून जर दुसऱ्या वॉर्डमध्ये असेल तर त्याने नमुना अ जो आहे त्याच्यामध्ये आक्षेप हरकत नोंदवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे पुरावे जोडायचे आहेत की मी त्या प्रभागामध्ये राहत होतो, तर त्याचे समजा पुरावे असतील। BLOंकडे जी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये आयोगाने जवळजवळ 12 पुरावे दिलेले आहेत। त्या 12 पुराव्यांना कोणताही एखादा पुरावा जोडून त्यांनी जास्तीत जास्त पुरावे जोडून नगरपालिकेकडे आक्षेप करायचा आहे, आक्षेप अर्ज सादर करायचा आहे। मुख्य पुरावा व्होटिंग कार्ड जे आहे, व्होटिंग कार्ड वरती त्यांचा जे ऍड्रेस असेल तो मेन आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड असेल किंवा फोटो आयडेंटिटी जे असेल ते असेल किंवा जेव्हा BLO आपल्या घरी संपर्क करतात की मतदान नोंदणीसाठी वगैरे, तर त्यावेळेस त्यांनी जे पुरावे दिले असेल ते आपण ग्राह्य पकडणार आहोत। काही लोकांच्या आणखी नाव मृत्यू पडल्यानंतरही आणखी मतदान यादीवर दिसतात, तसे काही बोगस प्रकारचं मतदान होत असतं, त्यावर आपण काय करायचं? सध्या टेक्निकल अडचण तुम्ही लक्षात घ्या की मतदान यादी जे आहे हे तुम्ही जे म्हणता ते BLOंचं काम आहे आणि ते महसूल प्रशासन किंवा तहसील प्रशासनामार्फत होतं। राज्य निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्याही प्रकारची यादी बनवत नाही। राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला 1/7/2025 म्हणजे 1 जुलै 2025 जी विधानसभेची यादी आहे ती वापरण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये जे नावं होते ते आपल्याला घ्यावं लागतील। ह्या यादीमधलं एकही नाव वगळायचं किंवा एकही नाव ऍड करायचे याचे कोणत्याही प्रकारचे अधिकार आम्हाला नाही।